Okay. Please give your attendance fast. Am I audible? Okay. Only 3 students are there. Okay. Okay, it's okay. We will start. Slowly they also join. So today we will take मॅम मी सांगितलं असेल सगळ्यांना की EVS2 चं रिव्हिजन होणार आहे आज. माहिती आहे सगळ्यांना? लास्ट टाइम मॅमनी 6th and 7th लेसन घेतला होता तुमचा रिवाइज करून. तर आपण त्याच्या पुढचे लेसन्स बघूया. ओके. सॉरी. हां, कोण आहे? ओके ओके. So today we will revise from shelters to village settlements. From shelters to village settlements. शेल्टर म्हणजे काय? तर निवारा. आणि विलेज सेटलमेंट. शेल्टर्स म्हणजे निवाऱ्याला राहत होते लोक कुठेतरी. ते जे एन्शियंट पीपल होते ते निवाऱ्यासाठी राहत होते. निवारा शोधता शोधता त्यांनी गाव वसाहत बनवली. तर ती शेल्टर बसून गाव वसाहत पर्यंत ते कसे त्यांचा प्रवास कसा झाला ते आपल्याला थोडक्यात लर्न करायचे ह्या लेसन मध्ये. फर्स्ट दे मेड शेल्टर्स, देन सीजनल कॅम्प्स अँड देन विलेज सेटलमेंट. Okay. So in the 5th lesson, we saw that the Neanderthal lived mainly in caves. At that time, the climate in Europe was extremely cold. Neanderthal could protect themselves from freezing temperatures because they wore leather clothing and made use of fire. Perhaps that was not enough. That is why they used animal hides to erect tents inside the caves for warmth. Whenever necessary, they also built huts in the open. म्हणजे आपण पाहिलं होतं की निअँडरथॅल जे होते ह्युमन स्क्रीन विजिबल नाहीये. विजिबल नाहीये. हो. आधी होती का? नव्हती. ओके. काहीतरी गडबड झाली. आता दिसते? हो. ओके, थँक्यू. तर आपण ह्युमन इव्होल्युशन मध्ये पाहिलं होतं होमो इरेक्टस, होमोसेपियन, निअँडरथॅल. तर निअँडरथॅल मॅन जो होता तो केव्ह मध्ये राहायचा, म्हणजे गुहेमध्ये राहायचा. आणि त्यावेळेला युरोपचं जे क्लायमेट होतं, हवामान जे होतं ते खूप कोल्ड होतं. जवळजवळ फ्रीजिंग टेम्परेचर होतं, म्हणजे जवळजवळ आईस होता आजूबाजूला. त्याच्यामुळे काय तो जे केव्ह मध्ये राहायचा तरी पण त्याला थंडी वाजत होती. दॅट वॉज नॉट इनफ. दॅट इज व्हाय त्याने काय केलं, ऍनिमल हाईडचा यूज करायला सुरुवात केलं. तो केव्हच्या आतमध्ये ऍनिमल्सची जी स्किन आहे ती लावायचा. ऍनिमलची स्किन बघतो आपण किती वॉर्म असते. टायगरची किंवा अजून जे केस असणारे जे ऍनिमल्स असतात, ज्याच्यावरती मेंढ्या किंवा गोट त्यांच्या अंगावरती केस असतात, ते बघा किती वॉर्म असतात. तर त्यांनी ते केव्ह मध्ये ऍनिमल हाईड लावायला सुरुवात केली.
हे झालं केवचं. नंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज द एक्झाम्पल ऑफ शेल्टर. देन सीझनल कॅम्प. सीझनल कॅम्प मध्ये काय होतं, इन द मिडल स्टोन एज ग्रुप ऑफ होमोसेपियन had established camp all over the world. At that time, climate was getting warmer. Everywhere, the environment was changing. And with it, the diet of Homo sapien was also undergoing change. तर जो होमोसेपियन मॅन होता, आपण बघितलं त्याचा ब्रेन जो होता तो सगळ्यात जास्त डेव्हलप होता. सगळ्या ह्युमन्स मध्ये होमोसेपियन जास्त डेव्हलप्ड मॅन होता. तर त्याने काय केलं, कॅम्प्स टाकायला सुरुवात केली. इस्टॅब्लिश्ड कॅम्प्स म्हणजे त्यांनी कॅम्प्स बनवायला सुरुवात केली. छोटे छोटे ग्रुप करून ते राहू लागले, टेंट मध्ये राहू लागले. ऍट दॅट टाइम क्लायमेट वॉज गेटिंग वॉर्मर. त्यावेळेला जे पृथ्वीचं तापमान आहे ते वॉर्म व्हायला चालू झालं होतं. एवढं थंड नव्हतं राहिलं, आता ते डे बाय डे वॉर्म व्हायला लागलं होतं. Everywhere the environment was changing, and with it the diet of Homo sapien was also undergoing change. By the time of Middle Stone Age, big animals like mammoths were on the way to extinct due to changing environment, and also because they were hunted on a very large scale. तर मॅमथ जो होता तो एक्सटिंक्ट व्हायला लागला होता. एक्सटिंक्ट मीन्स काय, तर नष्ट होण्याच्या मार्गावर होता. बिकॉज ऑफ त्याचं हंटिंग पण होत होतं. मॅमथ म्हणजे एलिफंट सारखा अॅनिमल आहे, ते खाली दिसतोय, तर तो एलिफंट पेक्षा खूप मोठा होता. पण सिमिलर म्हणजे त्याची बॉडी जी होती ती एलिफंट सारखीच होती, आणि तो एक्सटिंक्ट व्हायच्या मार्गावरती होता, म्हणजे नष्ट होणार होता. त्याच्यामुळे मग काय केलं, होमोसेपियननी काय केलं, फिशिंग करायला चालू केलं, मासेमारी चालू केली. आणि स्मॉलर अॅनिमल्सला तो हंट करू लागला, जसं बोर, डिअर, माउंटन गोट, शीप, हे जे छोटे छोटे वाईल्ड अॅनिमल्स आहेत त्यांचा तो हंटिंग करू लागला. The change diet pattern enabled the group of Homo sapien to roam to faraway regions. They moved their camps to different places according to seasonal changes. Homo sapien man हळूहळू स्थलांतर करू लागला, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती रोम करू लागला, दुसरीकडे जाऊ लागला. जसं जसं सीझन चेंज होईल, ज्या ज्या ठिकाणी त्याला वॉर्म असेल, असं पूरक असं वातावरण असेल राहण्यासाठी, त्या त्या ठिकाणी तो कॅम्प बसवू लागला. त्याचे असे थोडेसे लोक एकत्र यायचे आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जमायचे. त्याला काय बोलतात, सीझनल कॅम्प. इथे दिसतंय सीझनल कॅम्पचं पिक्चर. तर असे छोटे छोटे टेंट मध्ये तो राहू लागला. दे हार्वेस्टेड सीझनल वाईल्ड ग्रेन्स अँड गॅदर्ड सीझनल फ्रुट्स अँड रूट्स. तिथे तो काय करायचा, सीझनल वाईल्ड ग्रेन्स, जे असे धान्य होते, जंगली जे धान्य होते ते गोळा करायचा, आणि जंगलातले फ्रुट्स किंवा मुळं, फ्रुट्स आणि रूट्स गोळा करायचा. आणि फिशिंग करू लागला होता तो त्यावेळेला. By observation, they discovered the best hunting grounds. For these reasons, they stayed in one place for longer period. हंटिंग, आता त्याला हंटिंग करता येत होतं, फिशिंग करता येत होतं, त्यामुळे तो आता जास्तीत जास्त काळासाठी एका जागेवर राहू लागला. They cleared jungles by felling trees and set up their seasonal camps in the clearings. त्यांनी काय केलं, जंगल तोड करायला सुरुवात केली, म्हणजे जंगल क्लिअर करायला चालू केलं. आणि जेव्हा ट्रीज पडले त्यावेळेला जंगल जेव्हा कमी झालं, त्या त्या ठिकाणी तो घरं करून किंवा तो कॅम्प्स, सीझनल कॅम्प्स करून तो राहू लागला. देन विलेज सेटलमेंट. वी हॅव सीन शेल्टर्स, देन सीझनल कॅम्प्स अँड नाऊ विलेज सेटलमेंट. आता गाव वसाहत कशी तयार करू लागला. हळूहळू तो पहिले तो एकटा राहायचा गुहेमध्ये, नंतर तो हळूहळू सीझनल कॅम्प्स करून राहू लागला. आता कसं राहत होता तो, विलेज सेटलमेंट म्हणजे गाव, छोटस गाव वसवू लागला आता तो. तर छोटस गाव कसं वसवायला चालू झालं. द वे ऑफ लाईफ ऑफ ह्युमन इन न्यू स्टोन एज वॉज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम दॅट ह्युमन्स इन द ओल्ड स्टोन एज अँड मिडल स्टोन एज. तर हे न्यू स्टोन एजचे ह्युमन्स होते, त्यांचं लाईफ ओल्ड स्टोन एज आणि मिडल स्टोन एज जे होतं त्याच्यापेक्षा पूर्ण डिफरंट होतं. आपण पाहिलं ओल्ड, मिडल आणि न्यू स्टोन एज, पॅलिओलिथिक,
न्यूलिथिक, आठवतंय सगळ्यांना? तर हे जे स्टोन एज होते त्यातला न्यू स्टोन एज जो ह्युमन होता तो आता खूप वेगळा होता बाकीच्यांपेक्षा. ड्युरिंग दिस पिरियड ह्युमन बिकम प्रोड्युसर ऑफ फूड ग्रेन. द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्चर ऑफ न्यू स्टोन एज. न्यू स्टोन एजच्या ह्युमनचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सगळ्यात मोठं कॅरेक्टरिस्टिक मीन्स की त्याने ऍग्रिकल्चर करायला चालू केलं. कल्टिवेशन म्हणजे लागवड करायला चालू केलं. फळ ह्याची ग्रेन्सची, क्रॉप्सची तो लागवड करू लागला. द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन म्हणजे ऍग्रिकल्चर. इन हंटिंग अँड गॅदरिंग वे ऑफ लाईफ इट इज नेसेसरी टू कीप मुव्हिंग ऑल द टाइम. हंटिंग आणि जेव्हा तो शिकार करत होता किंवा गॅदरिंग म्हणजे फूड गोळा करायचा किंवा फळ गोळा करायचा, त्यावेळेला त्याला कंटिन्युअसली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह व्हायला लागायचं. कारण एका ठिकाणचे अॅनिमल संपले शिकार करून करून की त्याला ती जागा चेंज करावी लागायची, किंवा त्या ठिकाणचे फूड ग्रेन्स असतील, रूट्स, फ्रूट संपले की त्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं. तसं मग हंटिंग आणि गॅदरिंग त्यामुळे तो कंटिन्युअसली मूव्ह करत होता. हाऊएव्हर ऍग्रिकल्चर मेक इट पॉसिबल टू स्टोअर फूड अँड यूज इट ओव्हर अ लॉंगर पिरियड. पण आता तो शेती करू लागला. मग शेतीमुळे काय पॉसिबल झालं? तर शेतीमुळे आता तो फूड जे आहे, त्याचे जे क्रॉप्स आहेत, धान्य आहेत, ते तो साठवून ठेवता यायला लागलं त्याला. हेन्स देअर इज नो नीड टू कीप मुव्हिंग कॉन्स्टंटली. त्याच्यामुळे आता त्याला फिरत राहण्याची गरज नव्हती. मोर ओव्हर द नेचर ऑफ ऍग्रिकल्चरल वर्क मेड इट नेसेसरी टू स्टे इन वन प्लेस. आता आपण बघतो शेती जो करणारा शेतकरी असतो त्याला त्याची शेतीची ती जागा सोडून त्याला तिथून हलता येत नाही, किंवा ही कॅन नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. कारण त्याचं शेत तर एकाच जागेवर असणार आहे, त्याला तिथे फूड प्रोड्यूस करायचंय किंवा कल्टिवेशन करायचंय. त्यामुळे आता तो एका जागी वसाहत करू लागला. देअरफॉर पीपल इस्टॅब्लिश्ड परमनंट विलेज सेटलमेंट. त्याच्यामुळे मग लोकांनी काय केलं? न्यू स्टोन एज पीपलनी परमनंट विलेज सेटलमेंट तयार केलं, म्हणजे गाव वसाहत बनवली. अँड लिव्ड इन देम जनरेशन्स आफ्टर जनरेशन. आणि त्या गावामध्ये ते एका पिढीपासून दुसऱ्या म्हणजे अशा पिढ्यानपिढ्या ते राहत गेले. म्हणजे त्यांचे मुलं, त्या मुलांची मुलं, मुलांची मुलं, ह्या ज्या पिढ्या असतात त्याला काय बोलतात? जनरेशन. मग ते जनरेशन आफ्टर जनरेशन एकाच गावामध्ये राहत गेले. इन द नेक्स्ट लेसन वी शॅल रिव्ह्यू द सोशल ऑर्गनायझेशन अँड द कल्चर ऑफ दीज विलेज सेटलमेंट. आता ते म्हणजे समाजामध्ये कसं त्यांचं बिहेवियर होतं, समाजात कशी सामाजिक संस्था कशी होती, त्याच्याविषयी आपण नेक्स्ट लेसन मध्ये बघूया. तर आपण जो रिवाइज केला लेसन समजला? जस्ट आपण थोडक्यामध्ये रिवाइज केला. ऐकलं सगळ्यांनी? हा लेसन आपला झालेला आहे, मीच घेतला होता तुमचा हा लेसन. तर तुम्ही त्यावेळेला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केले असतील तर आता तुम्हाला येतील. विच ॲनिमल्स डिड द होमोसेपियन्स मेनली हंट. कोणते ॲनिमल्स हंट करत होता होमोसेपियन मॅन? तर आपण इथे पाहिलं ऍक्च्युली तो मॅमथचं हंटिंग करायचा स्टार्टिंगला, पण नंतर नंतर काय झालं? मॅमथ एक्सटिंक्ट व्हायला लागला, म्हणून मग त्यांनी कुठले ॲनिमल्स हंट करायला चालू केलं? वाईल्ड बोर, डिअर, माउंटन गोट अँड शीप. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द न्यू स्टोन एज? न्यू स्टोन एज ह्युमनची कॅरेक्टरिस्टिक काय होती? आत्ताच आपण पाहिली. चॅट बॉक्स मध्ये सांगा मला जरा. अनुज सांग बरं. Yes, teacher. What is the characteristic of the new stone The age? beginning of cultivation
Sun is a characteristic of the हा, culture कल्चर of ऑफ न्यू स्टोन एज. करेक्ट, Noah. करेक्ट, करेक्ट. न्यू New Star. स्टोन एज. ओके. गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोविंग. द डाएट ऑफ होमोसेपियन अंडरवेंट अ चेंज. होमोसेपियनचं डाएट म्हणजे त्याचं जे डाएट मीन्स काय, तो जे फूड खात होता ते हळूहळू चेंज होत गेलं. का बरं त्याचं डाएट चेंज होत गेलं? सापडतंय? लेसन लेसन सॉरी, काय म्हटलं? लेसन लेसन नाही माहिती तुला? तू नव्हतं का जॉईन? आता जॉईन केलं की काय? नो मग आता आपण सगळं रिवाइज केला लेसन. कुठला लेसन रिवाइज केला नाही कळलं का तुला? 7th लेसन आपण मी सगळं आता रिवाइज केला. छोटाच लेसन आहे त्याच्यामुळे आपला पटकन झाला रिवाइज करून. तर जे होमोसेपियनचं डाएट चेंज का होऊ लागलं? तर Homo sapien established camp all over the world. At that time, the climate was getting warmer. Everywhere the environment was changing, and with it, the diet of Homo sapien was also undergoing change. ओके, तर म्हणजे वर्ल्डचं म्हणजे आपल्या पृथ्वीचं जे क्लायमेट आहे ते डे बाय डे चेंज होऊ लागलं, ते वॉर्म होऊ लागलं. पहिले जसं थंड होतं, थंड जेव्हा होतं वातावरण पृथ्वीचं त्यावेळेला त्याला मे बी उष्ण म्हणजे ज्याच्यामध्ये हीट आहे असे जास्त पदार्थ खावे लागत असतील. किंवा आता डे बाय डे काय व्हायला लागलं की त्याचं तिथलं जे क्लायमेट आहे ते वॉर्मर बनायला लागलं आणि इन्व्हायरमेंट पण चेंज व्हायला लागलं अर्थचं. त्याच्यामुळे होमोसेपियनचं डाएट मध्ये पण चेंजेस येऊ लागले. पहिलेचे बघा आपले जे पूर्वज होते एन्शियंट पीपल ते हंटिंग करून खायचे किंवा रूट्स खायचे. आता आपलं डाएट चेंज झालं, आपण न्यू स्टोन एज पीपल आहे किंवा होमोसेपियनच्या पुढचे, तर आपण ऍग्रिकल्चर करतो. ऍग्रिकल्चर मधून जे प्रोड्यूस होतं ते क्रॉप्स आपण खातो. हो ना, म्हणजे जसं जसं अर्थचं एन्व्हायरमेंट चेंज झालं तसं तसं आपल्या डाएट मध्ये पण चेंज होऊ लागलं. ओके. Homo sapien needed to stay in one place over longer period of time. तर होमोसेपियन्सला आता जास्त काळ एका ठिकाणी का राहावं लागत होतं? खूप वेळ तो एकाच जागेवर राहू लागला. का बरं? तर तो आता शेती करू लागला होता. ऍग्रिकल्चर हे असं आहे की याच्यामध्ये कंटिन्युअसली मूव्ह करून नाही चालणार त्याला. शेती तर त्याला एकाच जागेवर करायची आहे, त्याच्यामुळे त्याला एका जागी राहणं भाग होतं. त्याच्यामुळे तो एका जागी राहू लागला. त्याच्यासोबत मग मोठा ग्रुप बनला. असं करत करत गाव वसाहत तयार झाली. Agricultural make it possible to store food and use it over a longer period. Hence, there is no need to keep moving constantly. Moreover, the nature of agricultural work made it necessary to stay in one place. त्यामुळे तो that's why Homo sapien needed to stay in one place over a longer period of time. हे आन्सर होईल त्याचं. लास्ट जो आपल्या लेसनचा लास्ट पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे आन्सर भेटेल. तर मला आन्सर करा तुम्ही. निअंडरथॅल मॅन कुठे राहत होता? Where Neanderthal man lived? वन वर्ड क्वेश्चन आहे, आन्सर पण वन वर्ड मध्ये. Caves. केव्स. येस, करेक्ट. मिडल स्टोन एज मधले पीपल जे होते ते कुठे राहत होते?
Middle Stone Age people, where they lived. फर्स्ट पाहिला आपण ओल्ड स्टोन एज, मिडल अँड देन न्यू. तर ते मिडल स्टोन एज पीपल जे होते ते कुठे राहत होते? चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचंय किंवा माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. तर मिडल स्टोन एज जे होते, आता आपण हे पिक्चर पाहिलं, ते काय करत होते? सीझनल कॅम्प्स बनवत होते आणि सीझनल कॅम्प्स मध्ये ते राहत होते, मिडल स्टोन एज पीपल. अँड देन न्यू स्टोन एज पीपल जे होते ते विलेज सेटलमेंट करू लागले, छोटे छोटे गाव बनवू लागले. तर न्यू स्टोन एज पीपल जे आहेत ते विलेज सेटलमेंट, मिडल स्टोन एज सीझनल कॅम्प आणि निअँडरथॅल केव्स किंवा ओल्ड स्टोन एज केव्स मध्ये राहत होते. ते ती जी केव सापडली आहे निअँडरथॅल मॅनची, एक्सकेव्हेशन जेव्हा झालं त्याच्यामध्ये केव सापडल्या. तर ते केव्स कुठे सापडली आहे? एक्सकेव्हेशन मधली केव कुठे सापडली आहे? युरोप. नो, नॉट युरोप, इट इज इन फ्रान्स. ती केव जी सापडली आपल्याला पिक्चर मध्ये दिसतीये ती फ्रान्स मध्ये सापडली. ओके. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन द पिक्चर. सीझनल कॅम्प जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय पिक्चर दिसतंय? तर सम आर डुईंग हंटिंग, सम आर डुईंग फिशिंग, है ना. देर आर सम सीजनल कॅम्प्स. Some people are using fire to cook food. What materials are used to construct houses? तर सीझनल कॅम्प मध्ये आपल्याला कोणते कोणते मटेरियल दिसत आहेत? तर वॅटल अँड डॉब म्हणतो आपण. वॅटल अँड डॉब म्हणजे ते झाडाची जी असं घास असतो, गवत असतं, त्याला वॅटल अँड डॉब म्हणतात. तर तसे वॅटल अँड डॉबचा यूज केलेला आहे. परत वूडचा यूज केलेला आहे, झाडाचे टेम्सचा यूज केलेला आहे, है ना. ओके. जास्त काही क्वेश्चन नाहीयेत त्या लेसन मध्ये. हार्डली 4 to 5 क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यामधून. त्या लेसन मधून 4 to 5 क्वेश्चनच इम्पॉर्टंट आहेत. ओके. जसं की हे जे 4 क्वेश्चन विचारले ते प्लस सीझनल कॅम्प्सचं डिस्क्रिप्शन विचारतील. सीझनल कॅम्प्स डिस्क्राईब करा किंवा न्यू स्टोन एज पीपलचे विलेज सेटलमेंट्स कशा होत्या, विलेज सेटलमेंट्स बद्दल विचारतील. किंवा मग व्हाय मॅमथ एक्सटिंक्ट, मॅमथ जो अॅनिमल आहे तो एक्सटिंक्ट का झाला, किंवा मेनली कोणता होमोसेपियनचं मेनली जॉब कोणता होता. ओके. अंडरस्टूड.
अनुज, आदेश. स्टार्टिंगला तर 4 स्टुडंटनी जॉईन केलं होतं, कुठे गेले सगळे? आदेश, अनुज, हर्षद. हर्षद आणि अनुजच आहे, आदेशच आहे फक्त आता. ओके, आपण नेक्स्ट लेसन पाहूयात. बिगिनिंग ऑफ सेटल्ड लाईफ, म्हणजे स्थिर जीवन कसं सुरू झालं त्यांचं. सेटल लाईफ म्हणजे काय? ते आता सेटल होऊ लागले होते, एका जागेवरती स्थिर होऊ लागले होते. व्हिलेज सेटलमेंट जसं पाहिलं आता आपण, तसं सेटल्ड लाईफ म्हणजे स्थिर जीवन. तर त्याच्यामध्ये काय काय करू लागले ते? बिगिनिंग ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स अँड ऍग्रिकल्चर. त्यांनी एनिमल्स डोमेस्टिकेट करायला चालू केलं, म्हणजे प्राणी पाळायला आणि शेती करायला चालू केलं. स्पेशल स्किल्स अँड व्हॅरियस ऑक्युपेशन. आता त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्किल्स आले आणि वेगवेगळे व्यवसाय करू लागले ते लोक. ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय. आणि स्किल्स म्हणजे वेगवेगळी कौशल्य, जसं कारपेंटर किंवा पॉट बनवणारे, पॉटरी वगैरे, हे जे ऑक्युपेशन आहे, पेंटर्स, हे ऑक्युपेशन होऊ लागले. कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. त्यांची जी कम्युनिटी लाईफ होती, एकमेकांशी म्हणजे ते समाजामध्ये जसं राहत होते, त्यांच्यातलं एकमेकांविषयीचं कोऑपरेशन कसं होतं. म्हणजे कोऑपरेशन म्हणजे काय? तर एकमेकांना ते कसं हेल्प करत, किंवा एक्झॅक्ट वर्ड काय कोऑपरेशनला, त्यांचं समाज जीवन कसं होतं, एकमेकांशी रिलेशन कसं होतं. सहकार आपण काय म्हणू शकतो? सहकार. कोऑपरेशन मीन्स सहकार, परस्पर सहकार्य. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस, त्यावेळेचे त्यांच्या घरांचे स्ट्रक्चर कसे होते. व्हिलेज सेटलमेंट म्हणजे गाव वसाहत. किनशिप अँड फॅमिली. किनशिप म्हणजे काय? फॅमिली म्हणजे कुटुंब व्यवस्था, आणि किनशिप म्हणजे नातेसंबंध, त्यांचे एकमेकांशी रिलेशन कसे होते. ती जी लोक होती त्यावेळेची, तर त्यांचे एकमेकांशी रिलेशनशिप कसं होतं. ओके, किनशिप म्हणजे काय? रिलेशनशिप. आणि फॅमिली, फॅमिली म्हणजे कुटुंब, कुटुंब व्यवस्था कशी होती. 2 स्टुडंट आहेत क्लासमध्ये, लक्ष द्यायचे दोघांनी पण. ओके, एक्झाम जवळ येत आहे तुमच्या आता. हर्षद. Yes, teacher. हा, लक्ष द्यायचे दोघांनी पण. ओके. Yes. ओके, गुड. सो सेटल लाईफ म्हणजे स्थिर जीवन कसं चालू झालं त्यांचं. तर डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स म्हणजे ते काय करू लागले आता? प्राणी पाळू लागले, म्हणजे पशुपालन करू लागले. डोमेस्टिकेटेड एनिमल्स लाईक डॉग, गोट, शीप, कॅटल, बफेलो एक्सेट्रा आर युजफुल टू मॅन इन मॅनी वेज. तर आपल्याला माहितीच आहे, हे जे डॉग, गोट किंवा मेंढ्या, शेळ्या, मेंढ्या, गायी असतात, म्हशी, हे सगळे जे एनिमल्स आहेत ते आपल्याला खूप सगळ्या प्रकारे युजफुल असतात, खूप मदत करतात आपल्याला. देअर आर 3 मेन स्टेप्स इन द डोमेस्टिकेशन ऑफ स्पेसीज ऑफ एनी एनिमल. कुठलाही एनिमल जर आपल्याला पाळायचा आहे किंवा डोमेस्टिकेट करायचं आहे त्याला, म्हणजे त्याला आपल्याला पाळायचंय, तर आपल्याला काय करावं लागतं? कुठला आधी जंगली असेल, कुठलाही प्राणी सुरुवातीला जंगली असतो, आणि त्याला जेव्हा आपल्याला पाळायचं असतं, तर त्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. कॅप्चर ऑफ वाईल्ड एनिमल, पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? तो एनिमल पकडावा लागेल. पाळायचा म्हणजे जंगलामध्ये असणार आहे तो, अजून कुणी पाळला नाहीये त्याला, म्हणजे त्याला काय करावं लागेल? कॅप्चर करावं लागेल, म्हणजे आपल्याला जंगलातून एखादा एनिमल पकडून आणावं लागेल. टेमिंग द कॅप्चर्ड एनिमल,
दॅट इज ट्रेनिंग देम टू लिव्ह विथ ह्युमन्स. टेमिंग म्हणजे काय, तर त्यांना ट्रेनिंग द्यायची, ह्युमन सोबत राहण्याची ट्रेनिंग द्यायची, म्हणजे माणसळवतो म्हणतो ना आपण, माणसाळणे. तर त्या अॅनिमल्सला आपण माणसळवायचं, म्हणजेच दॅट इज ट्रेनिंग देम टू लिव्ह विथ ह्युमन्स. आपल्या सोबत राहायला पाहिजे असे त्यांच्या हॅबिट्स करायचे, त्यांच्यामध्ये चेंजेस करायचे. ऑब्टेनिंग युजफुल मटेरियल्स लाईक मिल्क एक्सेट्रा फ्रॉम देम अँड ट्रेनिंग देम टू वर्क फॉर ह्युमन्स ॲज बीस्ट ऑफ बर्डन. बीस्ट ऑफ बर्डन म्हणजे काय, कष्टाची कामे. तर आणि त्या अॅनिमल्स कडून मिल्क वगैरे, मिल्क असेल, अॅनिमल हाईड असेल, किंवा अजून काही गोष्टी त्याच्यापासून मिळवायच्या आपण. त्याचे केस असतील, अॅनिमलचे हेअर्स, मिल्क वगैरे, ह्या गोष्टी अॅनिमल पासून मिळतात आणि त्या अॅनिमल्स कडून कष्टाची कामे करून घ्यायची, बीस्ट ऑफ बर्डन. When the third step is achieved, the animal is supposed to be completely domesticated. जेव्हा ह्या थर्ड स्टेप पर्यंत येऊ आपण, ही थर्ड स्टेप आपण पार करू, तेव्हा तो अॅनिमल कम्प्लिटली डोमेस्टिकेट झाला असेल. डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स अँड कीपिंग देम फॉर आवर ओन यूज इज कॉल्ड अॅनिमल हजबंड्री. अॅनिमल हजबंड्री म्हणजे काय, पशुपालन. म्हणजेच काय, डोमेस्टिकेटिंग अॅनिमल्स अँड कीपिंग देम फॉर आवर ओन यूज. कुठलाही अॅनिमल आहे तो डोमेस्टिकेट करायचा, पाळायचा आणि आपल्या स्वतःच्या यूज साठी ठेवायचा, त्याला काय बोलतात, अॅनिमल हजबंड्री. In sixth lesson, we have seen that the dog was domesticated in Middle Stone Age. The dog is the first animal to have been domesticated. Dogs were used to help with hunting. The goat and the sheep were domesticated next. तर डॉग जे आहेत, सगळ्यात फर्स्ट अॅनिमल जो डोमेस्टिकेट केला गेला तो कोणता होता, डॉग होता. त्याच्यानंतर शीप आणि गोट. ओके, नंतर ऍग्रिकल्चरची कशी सुरुवात झाली. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स इज अवेलेबल टू शो दॅट ऍग्रिकल्चर बिगेन अबाउट 11,000 years ago इन इस्रायल अँड इराक. तर हे शेतीची सुरुवात कशी झाली, 11,000 वर्षांपूर्वी झाली, 11,000 years ago. आणि कुठे झाली, इस्रायल आणि इराक मध्ये झाली. वुमन आर क्रेडिटेड टू हॅव स्टार्टेड कल्टिवेशन. आणि ह्याचं क्रेडिट कुणाला दिलं जातं, कुणी सुरुवात केली, तर विमेन्सनी सुरुवात केली पहिल्यांदा शेती करायला. त्यावेळेला ते काय करायचे, असे पॉइंटेड स्टिक अँड परफोरेटेड स्टोन यूज फॉर सोविंग. असा जो एक लाकूड असायचं आणि एक दगड असायचा, त्या दगडाला होल केलेला असायचं. परफोरेटेड स्टोन म्हणजे काय, होल, छिद्र असलेला दगड, त्याला होल असायचं आणि त्या होल मधून लाकूड घालायचं आणि त्याचा यूज करून ते पिक्चर मध्ये दिसतंय की त्या पाय लावून ते जमीन खाणतायत, तर त्या जमिनीची खाणणी करतायत ते. तर त्या परफोरेटेड स्टोन आणि पॉइंटेड स्टिक असल्यामुळे ते करू शकतायत. तर अशा प्रकारे शेतीची सुरुवात झाली. Women in some tribes also sow seeds by this method in order to help dig deeper into the soil. त्याच्यामुळे काय व्हायचं, तर खूप खोलपर्यंत आपण खांदू शकत होतो सॉइल मध्ये. द स्टिक वॉज बेटेड युझिंग द परफोरेटेड स्टोन. तर त्याच्यासाठी स्टिक यूज केली जायची. Agricultural production increased considerably after plough pulled by animals came into use. नंतर काय होऊ लागलं, शेतीमध्ये अॅनिमल्सचा यूज होऊ लागला. इथे दिसतायत बुलक्स दिसतायत आपल्याला, प्लॉक पुल्ड बाय बुलक्स. इजिप्तमध्ये त्यांना एव्हिडन्स सापडलेत असे की ज्याच्यामध्ये बुलक्स जे आहेत ते फ्लॉक करतायत, नांगरतायत. तर अॅनिमल्सचा यूज होऊ लागला, नांगरणीसाठी अॅनिमल्सचा यूज होऊ लागला. ऍग्रिकल्चरल बिकेम द मेन सोर्स ऑफ लाईव्हलीहुड. हे जे शेती आहे ते मेन सोर्स झाला, जगण्याचं त्यांचं मेन साधन झालं. नाउ पीपल बिगन टू वर्शिप नेचर अँड व्हॅरियस डायटीज फॉर गुड क्रॉप. आता चांगलं त्यांना धान्य यावं म्हणून ते काय करू लागले, त्यांचं पीक चांगलं पिकावं म्हणून आता ते पूजा करू लागले, निसर्गाची उपासना करू लागले आणि वेगवेगळ्या डायटीज म्हणजे वेगवेगळे देवी देवतांना पण ते पूजू लागले, आता त्यांची पण पूजा करू लागले. इसेन्शियल थिंग्स लाईक शेअरिंग ऑफ ऍग्रिकल्चरल टास्क
water resources and the security of the village settlement gained importance. आणि हळूहळू ऍग्रिकल्चर सोबतच वॉटर रिसोर्सेस पाहिजे होते, त्यांना पाणी पाहिजे होतं, सिक्युरिटी पाहिजे होती. आता व्हिलेज सेटलमेंट होतं म्हणजे मग त्यांच्या ज्या वस्तू होत्या त्या चोरण्यासाठी तिथे चोर पण निर्माण झाले होते. म्हणून मग काय करायचं होतं, त्यांना एक सिक्युरिटी पाहिजे होती. मग पीपल इन द व्हिलेज सेटलमेंट इस्टॅब्लिश सम रूल्स अँड कस्टम्स टू मॅनेज दीज थिंग. मग जे व्हिलेज मधले जे सेटलमेंट मधले जे काही लोक होते त्यांनी काही रूल्स बनवले, काही पद्धती बनवल्या, जेणेकरून सगळ्यांनी ते रूल्स फॉलो करायचे, म्हणजे त्यांचं जे गाव वसाहत आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे. स्पेशल स्किल्स अँड व्हॅरियस ऑक्युपेशन्स. आता त्या काळामध्ये न्यू स्टोन एज मध्ये वेगवेगळे स्किल कसे डेव्हलप झाले किंवा वेगवेगळे ऑक्युपेशन व्यवसाय कसे डेव्हलप झाले. इन द टाइम्स बिफोर ऍग्रिकल्चर people obtained food such as meat, fruits and roots by hunting and gathering. But could not store it for long time. पहिले काय होतं तर मीठ किंवा फ्रुट्स असं ते गोळा करत होते, हंटिंग करायचे किंवा मीठ म्हणजे मांस असेल किंवा फळं असतील किंवा रूट्स असतील ते गोळा करायचे, पण ते खराब होऊन जातं ना. त्यावेळेला काय फ्रीज वगैरे नव्हते त्याला साठवून ठेवायला. मग ते जेव्हा ते आणत ते सगळं गोळा करून आणत, मग त्यांचं पोट भरलं की ते ठेवून देत असतील, पण ते साठवून होते शकत कारण ते 2-3 दिवसात खराब होऊन जात असेल. त्यामुळे काय करू लागले ते, therefore all the men and women in the community were continuously engaged in getting food. त्याच्यामुळे ते सतत बिझी असायचे. रोजच्या रोज त्यांना आज जे लागतं ते धान्य त्यांना ते फ्रुट्स असतील, मांस असेल ते गोळा करण्यासाठी दिवसभर फिरावं लागायचं. त्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळच नव्हता. पण आता काय झालं होतं, ते शेती करू लागले होते आणि फूड ग्रेन्स म्हणजे जे धान्य आहे ते आता साठवू शकत होते. आपण जसं गहू ज्वारी एक वर्षातून एकदा धान्य घेतो शेतकरी आणि आपल्यापर्यंत येतं ते आणि आपण वर्षभर साठा करतो त्याचा, तसं ते आता साठवू शकत होते. आणि फूड आता भरपूर प्रमाणात अवेलेबल होतं, त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे वेळच वेळ होता. मग त्यांनी त्या वेळेचा उपयोग कसा केला. Some men and women began to get spare time for experimentation and for using their natural creativity to develop special skills. तर त्यांच्याकडे जो टाइम होता, स्पेअर टाइम जो होता, त्यांनी त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायला चालू केलं आणि त्यांची जी नॅचरल जी क्रिएटिव्हिटी कल्पनाशक्ती आहे ती त्यांची डेव्हलप व्हायला लागली. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्पेशल स्किल्स यायला लागले. जसं की ही लेडी बघा, आता तिच्यामध्ये स्पेशल स्किल्स आले. शेती करण्याशिवाय ती आता काय करत होती, पॉट बनवू शकत होती. अ वुमन पॉटर होती ती. मेंबर्स विथ सच स्पेशल स्किल्स वेर गिवन वर्क बेस्ड ऑन दोज स्किल्स. तर हे जे स्पेशल स्किल्स ज्यांना ज्यांना येत होते, जे मेंबर्स होते ज्यांना स्पेशल स्किल्स होते, त्यांच्याकडून हे काम करून घेतले जायचे. Thus arose craft like making earthen pots, beads, etc. आणि त्यावेळेला बीड्सचे दागिने घालायचे, म्हणजे ऑर्नामेंट जे आहेत ते बीड्स पासून बनवायचे. छोटे छोटे मातीचे मणी बनवायचे, मग त्याला कलर करायचा, मग ते गळ्यात घालायचे. आता जसं दागदागिने घालायची हौस असते लोकांना, तशी त्यावेळेला पण होती. मग ती मातीचे भांडे बनवायचे, बीड्स बनवायचे. इट इज बिलीव्ड दॅट इन द न्यू स्टोन एज वुमन मेड अर्थन पॉट्स अँड अदर अर्थन ऑब्जेक्ट्स बाय हँड. त्यावेळेच्या ज्या वुमेन होत्या त्या जे मातीची भांडी आहेत ते स्वतः हातानेच बनवत. कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. तर त्यांच्यामधलं अंडरस्टँडिंग कसं होतं, एकमेकांसोबतचं सहकार्य कसं होतं. तर द फार्मर्स इन द व्हिलेज सेटलमेंट वेअर नाव प्रोड्युसिंग सरप्लस फूड. तिथले जे फार्मर्स होते व्हिलेज मधले ते आता सरप्लस म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त फूड भेटू लागलं त्यांना, तेवढे क्रॉप्स त्यांचे ग्रो होत होते, शिल्लक राहतील एवढे. दे नीडेड स्किल क्राफ्टमॅन टू फॉर टास्क लाईक मेकिंग ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स अँड रिपेअरिंग देम. मग आता त्यांना ऍग्रिकल्चर करायचंय म्हणजे मग त्यांना क्राफ्ट्समॅन पाहिजेत की जेणेकरून जे अवजार असतात, शेतीमधले अवजार असतात ते बनवणारे किंवा त्याची दुरुस्ती करणारे, रिपेअरिंग करणारे, दुरुस्ती करणारे, त्यांना आता क्राफ्ट्समॅन पाहिजे होते.
सच क्राफ्ट्समॅन वेअर पेड इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन्स ऑर अदर आर्टिकल्स. मग ह्या क्राफ्ट्समॅनला कसं पे केलं जायचं, तर त्यांना धान्य दिलं जायचं किंवा काही वस्तू दिल्या जायच्या. द क्राफ्ट्समॅन नीडेड टू ऑब्टेन देअर रॉ मटेरियल फ्रॉम लॉंग डिस्टन्स. आणि ह्या क्राफ्ट्समॅनला जे समजा अवजार बनवायची शेतीची, तर त्यांना त्याचं जे मटेरियल लागणार होतं, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, ते खूप लांबून आणावं लागायचं. द प्राइस ऑफ दिस रॉ मटेरियल वॉज ऑल्सो पेड इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन. आता त्यावेळेला पैसे किंवा कॉइन्स असा काही नव्हता, तर त्यावेळेला काय करायचे, मग ते फूड ग्रेन द्यायचे. एक वस्तू घ्यायची, त्याच्या बदल्यात धान्य द्यायचं, किंवा एखादी वस्तू द्यायची, पॉट्सच्या बदल्यात धान्य घ्यायचं, किंवा एखाद्याकडे धान्य असले, त्याच्याकडे वस्तू नसल्या, तर तो ती वस्तू घ्यायचा आणि धान्य द्यायचं. द बार्टर सिस्टीम ऑफ बायिंग अँड सेलिंग वॉज इस्टॅब्लिश. त्याच्यामुळे काय झालं, बार्टर सिस्टीम तयार झाली, म्हणजे विनिमय पद्धत. आपण जो म्हणतो व्यापार विनिमय, त्याला बोलतात बार्टर. तर व्यापार चालू झाला. द बार्टर सिस्टीम ऑल्सो बिगॅन टू बी युज्ड व्हेन देअर वॉज अ नीड टू ऑब्टेन रॉ मटेरियल्स, फिनिश्ड ऑब्जेक्ट्स, अदर आर्टिकल्स ऑफ डेली यूज एक्सेट्रा फ्रॉम अदर प्लेसेस. मग आता ते जे मटेरियल आहे, रॉ मटेरियल घेऊन येणारा किंवा ऑब्जेक्ट्स देणारा किंवा आर्टिकल जे पाहिजे होते, त्याच्यासाठी पण व्यापारी तयार झाले. सॉल्ट इज अन इसेन्शियल ॲटम. मोस्ट ऑफ द विलेज सेटलमेंट्स नीडेड टू ऑब्टेन इट फ्रॉम फार अवे प्लेसेस. तर सॉल्ट एक महत्वाची गोष्ट होती त्यांच्या जेवणातली, फूड मधली महत्वाची गोष्ट होती सॉल्ट म्हणजे. मग विलेज सेटलमेंट जिथे होत्या तिथून त्यांना लांबून ते सॉल्ट आणावं लागायचं. मग सॉल्ट ट्रेडर्स ऑल्सो ट्रेडेड आर्टिकल्स दे रिसिव्ड इन एक्सचेंज ऑफ सॉल्ट. म्हणजे हे सॉल्ट ट्रेडर्स होते, म्हणजे मिठाचा व्यापार करणारे जे लोक होते, त्यांना मिठाच्या बदल्यात वेगवेगळ्या वस्तू मिळायच्या किंवा धान्य मिळायचं. द सॉल्ट ट्रेड हेल्प द एक्सपान्शन ऑफ ट्रेड इन द न्यू स्टोन एज. तर हा जो ट्रेड आहे, म्हणजे जो व्यापार आहे, तो सॉल्ट म्हणजे मिठाच्या व्यापाऱ्यांमुळे तो वाढत गेला. The village community made rules for mutual cooperation in order to keep this system of trade and distribution of resources running smoothly. Okay, understood? इथपर्यंत समजलं का? लक्ष असलं तर समजेल दोघांना पण. अनुजचं लक्ष आहे. Yes, understand. Okay. Village community made rules for mutual cooperation in order to keep this system of trade and distribution of resources running smoothly. तर ही विलेज कम्युनिटी आहे, म्हणजे विलेज मध्ये जे लोक आहेत सगळे, त्या सगळ्यांनी मिळून काय केलं, एक आवाज येणार नाही तुम्हाला. आवाज येतोय का? Yes. Yes, teacher. वन मिनिट. ओके, तर ते विलेज मधले जे सगळे पीपल होते, विलेज कम्युनिटी होती, त्यांनी काही रूल्स बनवले, म्हणजे फॉर म्युच्युअल कोऑपरेशन. म्युच्युअल कोऑपरेशननी म्हणजे एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या अंडरस्टँडिंगनी त्यांनी काही नियम बनवले. कशासाठी बनवले हे नियम, तर टू कीप दिस सिस्टीम ऑफ ट्रेड अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस रनिंग स्मूथली. हा जो व्यापार आहे त्यांचा तो सुरळीत चालला पाहिजे. आणि ते रिसोर्सेस आहेत, म्हणजे ही जी कच्चा माल म्हणतो आपण, रॉ मटेरियल, ट्रेडिंगसाठी जे रॉ मटेरियल असतं किंवा त्याचं जे डिस्ट्रीब्युशन असतं, तर ते व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणून त्यांनी म्युच्युअल कोऑपरेट ही काही रूल्स बनवले. पीपल रिस्पॉन्सिबल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ दीज रूल्स बिकम द चीफ ऑफ द विलेज सेटलमेंट. आणि ह्याची जी जबाबदारी, ह्यातल्या ज्या लोकांनी जबाबदारी घेतली, हे सगळे रूल्स आहेत ते फॉलो झाले पाहिजे, म्हणून ज्यांनी त्याची जबाबदारी घेतली त्यांना ते चीफ झाले, म्हणजे ते त्या विलेज मधले मेन झाले.
गावचं सरपंच म्हणतो ना आपण, तसं ते चीफ झाले. द चीफ वेअर ऑल्सो इंटरेस्टेड विथ द प्रोटेक्शन ऑफ द विलेज. आता त्या चीफच्या ह्याच्यावरती सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी होती. याची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती तर ती चीफच्या ह्याच्यावरती होती. दिस इज हाऊ द विलेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम केम इन टू बिंग. अशा पद्धतीने हे जे खेड्यांचा जो कारभार आहे तो चालू लागला. इव्हिडन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह वॉल्स अँड मोट्स अराउंड द विलेज सेटलमेंट ऑफ द न्यू स्टोन एज हॅज बीन फाउंड इन. त्यांनी जे भिंतीला एक प्रोटेक्टिव्ह वॉल बनवली होती, म्हणजे एक काय म्हणतो आपण, एक कंपाऊंड वॉल कसं असतं तसं त्यांनी बनवलं होतं त्यांच्या गावासाठी. आणि खंदक म्हणजे मोट्स म्हणजे खंदक म्हणतात, म्हणजे मला वाटतं पाणी साठवण्यासाठी जे असतं त्याला मोट असं म्हणतात. तर ते पण एक्सकेव्हेशन मध्ये सापडले, म्हणजे पुरावे जे सापडले एक्सकेव्हेशन मध्ये त्याच्यामध्ये त्यांना वॉल सापडल्यात आणि मोट्स पण सापडले. New Stone Age has been found in excavation. These walls were built to protect the village settlement from floods, wild animals, and outsiders who stole the village cattle. त्या होत्या त्या खूप महत्वाच्या होत्या. कॅटल म्हणजे काय, गाई. तर त्या गायीला खूप महत्व होतं, कारण गायी दूध देत होत्या आणि दूध एक महत्वाचा सोर्स होता त्यावेळच्या लोकांसाठी. तर त्याच्यामुळे मग गायी चोरीला जायच्या, म्हणून मग त्यांनी गावामध्ये पूर येऊ नये किंवा वाईल्ड अॅनिमल्स असतात, टायगर, लायन सारखे अॅनिमल्स येऊ नयेत किंवा त्यांच्या गायी चोरीला जाऊ नयेत, म्हणून त्यांनी कंपाऊंड केलं होतं गावाला, प्रोटेक्टिव्ह वॉल. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस. द हाऊसेस ऍट द बिगिनिंग ऑफ न्यू स्टोन एज वेअर मेड ऑफ वॅटल अँड डॉग. तर त्यांचे जे हाऊसेस आहेत ते कशाने बनलेले असायचे? वॅटल अँड डॉब. मग असे सांगितलं मी तुम्हाला, वॅटल अँड डॉबने बनलेले असायचे, म्हणजे घास म्हणतो ना आपण, तर ते गवताने बनलेले असायचे. The walls were screen woven from sticks or bamboo plastered with mud or cow dung. आणि त्यांच्या ज्या वॉल्स आहेत त्या कशाने विणलेल्या असायच्या? बांबूच्या काड्यांनी. स्टिक्स म्हणजे बांबूच्या ज्या काठ्या असतात, बारीक बारीक पातळ काड्या, त्याच्यावरती मातीचा किंवा म्हशीचं काऊ डंग त्याचा लेप दिलेला असायचा. लेटर द पॉप्युलेशन ऑफ द विलेज सेट टू बिकॉज फूड वॉज अवेलेबल इन प्लेंटी. तर नंतर पॉप्युलेशन वाढू लागलं, कारण फूड जे आहे ते खूप प्रमाणात अवेलेबल होतं. आता माणूस शेती करू लागला होता, त्याच्यामुळे तिथलं जे पॉप्युलेशन आहे तिथली लोकसंख्या पण वाढायला लागली होती. द विलेज सेटलमेंट बिकेम परमनंट अँड एक्सपांडेड. मग ह्या विलेज सेटलमेंट आहेत त्या हळूहळू एक्सपांड होऊ लागल्या, त्याचा विस्तार होऊ लागला आणि त्या परमनंट बनल्या, म्हणजे त्या आता ती गाव जे होतं कायमस्वरूपीचं गाव वसाहत तयार झाली. पीपल बिगेन टू बिल्ड क्वाड्रँग्युलर हाऊसेस ऑफ सन ड्राईड ब्रिक्स. आता हळूहळू लोक काय करायला लागले? विटांचे घरं बांधायला लागले, उन्हामध्ये वाळवलेल्या विटांचे असे चौकोनी. क्वाड्रँग्युलर म्हणजे काय? असे चौकोनी घरं बांधण्यात येऊ लागले. सम हाऊसेस अपियर टू हॅव हॅड मोर दॅन वन रूम. काही घरांना एकापेक्षा जास्त रूम होत्या. द हाऊसेस वेअर बिल्ट व्हेरी क्लोज टू इच अदर. जी घरं आहेत ते एकमेकांपासून खूप जवळ असायची. रिजनल डिफरन्सेस आर सीन इन द स्टाईल्स ऑफ कन्स्ट्रक्टिंग हाऊसेस डिपेंडिंग ऑन द लोकल क्लायमेट. तिथले जे रिजनल डिफरन्सेस म्हणजे तिथला जो भाग होता, तिथल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची घरं असायची. ते घरं बांधण्याची स्टाईल, कन्स्ट्रक्शनची स्टाईल वेगवेगळी असायची, कारण तिथल्या हवामान जसं असेल त्याच्यानुसार तिथले घरं बांधले जायचे. म्हणजे खूप पाऊस पडणारा भाग असेल तर आपण अजून पण बघतो कोकणामध्ये वगैरे उतरत्या छपरांची कौलारू घरं असतात, म्हणजे त्याच्यावरून पाणी पटकन निघून जातं. आपल्या भागामध्ये जास्त पाऊस नाही पडत, मग आपण सिमेंटची घरं बांधतो. किंवा इकडे केरळ वगैरे तिकडे पाहतो आपण, तर तिकडे पण उतरत्या छपराची पण असतात आणि थंड असतात तिथली घरं, म्हणजे खूप मोठी मोठी घरं असतात तिथे, कारण स्पेस पण खूप जास्त असतो त्यांच्याकडे आणि हवेशीर, तिथे फॉरेस्ट खूप आहे, म्हणून तशा प्रकारची घरं बांधलेली असतात. तर वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या टाईपची घरं असतात. तसं ते लोक पण वेगवेगळ्या रिजनल डिफरन्सेस होते तिथल्या घरांमध्ये.
व्हिलेज सेटलमेंट, किनशिप अँड फॅमिली. गाव वसाहत, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांची फॅमिली कशी होती. इट अपियर्स फ्रॉम द प्लान्स ऑफ द हाऊसेस अँड द व्हिलेज सेटलमेंट दॅट पीपल स्टेईंग देअर बिलॉंग टू अ सिंगल क्लान. सिंगल क्लान म्हणजे काय, त्यांचा एकच गावाचा एकच कुळ असायचं. ते सगळ्यांचं कुळ एकच होतं. आपण म्हणतो ना एकच कास्टचे आहेत आम्ही सगळे, हिंदू मुस्लिम असे सगळे जाती धर्म त्यावेळेला नव्हते, एकच कुळ होतं, सिंगल क्लान होतं त्यावेळेला. इट मीन्स दॅट दे वेअर ऑल रिलेटेड टू वन अनदर, म्हणजे ते सगळे एकमेकांचे रिलेटिव्ह होते. कुणी कुणाचे वडील होते, कुणी काका मामा मावशा बहिणी वगैरे असं हे गाव सगळे मेंबर्स एकमेकांशी रिलेटेड होते. तर द एंटायर व्हिलेज सेटलमेंट वॉज अन एक्सटेंडेड फॅमिली. म्हणजे ती जी व्हिलेज सेटलमेंट आहे ती एक विस्तारित अशी फॅमिली होती, एक कुटुंब होतं, एक मोठं कुटुंब होतं. पीपल लिव्हिंग इन द वन हाऊस वेअर क्लोज रिलेशन्स बट दे वेअर ऑल्सो मेंबर ऑफ एक्सटेंडेड व्हिलेज फॅमिली. एका घरामध्ये जे राहणार होते ते क्लोज रिलेशन मध्ये होते, म्हणजे त्यांचेच मुलं राहत असतील किंवा आई वडील मुलं ते एका घरात राहत असतील आणि आजूबाजूचे राहणारे पण रिलेटिव्हच होते, पण ते एक्सटेंडेड व्हिलेज फॅमिली होती, त्यांची व्हिलेजच एक फॅमिली होती, मोठी फॅमिली होती. द डेड पर्सन वॉज बरीड आयदर इन द हाऊस ऑर इन द कोर्टयार्ड. तर त्यांचे जे म्हणजे मृत जे होते त्यांच्या घरात जे मरण पावत ते कुठे, त्यांच्या घरातच बरी केले जात, म्हणजे त्यांना पुरलं जायचं किंवा मग अंगणामध्ये बाहेर कोर्टयार्डमध्ये. Perhaps the idea was that the person born with the family should not get cut off even after the death. ह्याच्या मागची काय कल्पना असावी की त्यांना घरात का असं हे केलं जायचं, बरी केलं जायचं. तर त्यांचा असा समज असावा की हे हे जे लोक म्हणजे मृत झाले ती आपल्यापासून जरी गेली असली आपल्या फॅमिलीमधून तरी पण ती कट ऑफ नाही झाली पाहिजे, ते आपल्याला सोडून नाही गेले पाहिजे, म्हणून त्यांना घरातच ते पुरलं जायचं त्यावेळेला. म्हणजे ते मेल्यानंतर सुद्धा आपल्या सोबत राहावेत अशी त्यांची भावना होती, म्हणून त्यांना घरात किंवा अंगणातच बरी केलं जायचं. फॅमिलीज वुड ऑल्सो बरी व्हॅरियस आर्टिकल्स विथ द डेड पर्सन फॉर देम टू यूज इवन आफ्टर डेथ. त्यावेळेला असा समज होता की म्हणजे मरणानंतर पण ते काहीतरी त्यांना लाईफ होती, म्हणजे ते दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये जात असत असं त्यांना एक त्यांची भावना होती, त्यांची अशी कल्पना होती, म्हणून त्या मेल्यानंतर पण त्या व्यक्तीच्या ज्या वस्तू त्या आवडीच्या सोबत बरी केल्या जायच्या. त्याचे जे आर्टिकल्स वेगवेगळे आर्टिकल्स होते किंवा त्याच्या ज्या आवडत्या गोष्टी होत्या त्या त्याच्यासोबत पुरल्या जायच्या, कारण की त्यांना वाटायचं तो मेल्यानंतर पण तो माणूस त्याला यूज करेल, म्हणून तो त्याच्यासोबत ते बरी करायचं. ओके, अंडरस्टूड. आय थिंक 7th लेसन आपला परत रिवाइज झाला, हो ना. 7th लास्ट टाइम झाला होता. इट्स ओके, तुमचं परत परत हे होतंय, परत परत चांगला रिवाइज होतोय. आता मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा बरं. आर्किओलॉजिकल एव्हिडन्स शोज दॅट agriculture first began about 11,000 years ago in Israel and इराक, इराण, दुबई. इस्रायल आणि कुठल्या कंट्रीमध्ये झालं होतं शेतीची सुरुवात? इराक आणि अजून एक होतं इराक अँड इराण. इराक आणि इराण मध्ये सॉरी माझीच चुकी झाली. इस्रायल अँड इराक, इस्रायल आणि इराक मध्ये झाली. द हाऊसेस ऍट द बिगिनिंग ऑफ न्यू स्टोन एज वेअर मेड अप ऑफ. न्यू स्टोन एज मधले जे पीपल होते त्यांचे जे हाऊसेस होते ते कशाने बनलेले होते? अर्थ, ब्रिक्स, बॅटल अँड डॉग. येस, बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला त्यांचे बॅटल अँड डॉबने बनलेले होते. हळूहळू नंतर ते सन ड्राईड ब्रिक्सचा यूज करायला लागले, म्हणजे विटा वाळलेल्या उन्हामध्ये वाळवलेल्या विटांचा यूज करू लागले, पण सुरुवातीला त्यांनी बॅटल अँड डॉबचाच यूज केला होता.
What are the three main steps in the process of domesticating a wild animal? हे वाईल्ड ॲनिमलला पाळायच्या किंवा डोमेस्टिकेट करायच्या 3 स्टेप्स आपण पाहिल्या. पहिल्यांदा काय करायचं होतं? कॅप्चर द वाईल्ड ॲनिमल, देन टेमिंग देम. म्हणजे काय करायचं? ट्रेनिंग देम टू लिव्ह विथ ह्युमन्स. अँड थर्ड वन इज obtaining useful materials like milk etc. from them and training them to work for humans as beasts of burden. Yes. Okay. How did some people in the community became skilled craftsmen? How did some people in the community became skilled craftsmen? ते विलेज सेटलमेंट मधले लोक जे होते ते स्किल्ड क्राफ्ट्समॅन कसे बनले? येते कुणाला आन्सर? कोण सांगणार आन्सर? Yes, teacher. स्किल क्राफ्ट्समॅन कसे बनले विलेज सेटलमेंट, न्यू स्टोन एज पीपल? The question B. Question लास्ट B. क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन. Second. Who did some बी क्वेश्चन. हा, सेकंड मधला बी क्वेश्चन. They needed skilled craftsmen for tasks like making agricultural implements and repairing them. Such craftsmen were paid in the form of food grains and other articles. तर स्किल्ड क्राफ्टमॅनची गरज होती कशासाठी? ऍग्रिकल्चरलचे जे इम्प्लिमेंट्स होते म्हणजे जे अवजार होते ती अवजारं बनवण्यासाठी किंवा त्यांचं रिपेअरिंग करण्यासाठी स्किल्ड क्राफ्टमॅनची गरज होती. ठीक आहे. मग असेच शेतीसाठी जी अवजारं लागत होती त्याच्यातून ह्या स्किल्ड क्राफ्ट्समॅन तयार झाले. Write about usefulness of any 5 domesticated animals. डोमेस्टिकेटेड ॲनिमलचा यूज कोण सांगेल? ओके, आपला टाइम पण होत आलाय. तर डोमेस्टिकेटेड ॲनिमलचा यूज आपल्याला मिल्क मिळवण्यासाठी किंवा काऊडंग, आपण काऊपासून हे घेतो, शेणाचा पण यूज करतो, किंवा मग फॉर ट्रान्सपोर्टिंग, फॉर कशासाठी अजून यूज होतो त्याचा? ॲनिमल हाईड, त्याची जी स्किन असते, ॲनिमलची स्किन, किंवा त्याच्यापासून आपण कपडे बनवतो है ना, क्लोथ्स वगैरे, हे ॲनिमल्सच्या स्किन पासून बनवले जातात. जसं मेंढ्यांचं वूल मिळतं, आपण त्याच्यापासून स्वेटर्स वगैरे बनवतो, वुलन. तर अशा प्रकारे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्सचा यूज होतो. विच ॲनिमल इज यूज बाय मॉडर्न पोलीस? डॉग है ना, डॉगचा यूज करतात मॉडर्न पोलीस इन सर्च ऑफ थीव्स. In what way? In search of thieves. Okay, understood? Bye everyone. Bye, Bye. teacher. Bye. Solve the question answers. Read the lessons. Bye, teacher. Bye, teacher.